विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी मार्च 2024 बोर्ड प्रश्नपत्रिका गणित भाग 2 हे अभ्यासत आहोत. यामध्ये आपण 3 प्रश्न पूर्ण केलेले आहेत. इझी मॅथमॅटिक्स या यूट्यूब चॅनलवर. प्रश्न चला तर मग चौथा आपण अभ्यासूया. प्रश्न अगोदर आपण व्यवस्थित समजून घेतला तर प्रश्नच आपल्याला उत्तराकडे नेत असतो. प्रश्नात दिलेल्या किमती, प्रश्न सांगत असतो कोणतं सूत्र वापरायचं, कोणती आकृती काढायची. या पद्धतीने आपल्याला प्रश्न सर्व गाईडलाईन करत असतो. ती गाईडलाईन अचूक आपण निरीक्षण करून ओळखता आली पाहिजे आणि मग उत्तराकडे सहज जाता येतं. चौथा प्रश्न थोडासा आपल्याला कठीण वाटतो, परंतु आपण जर समजून घेतला तर तो पण सोपा असेल. चला तर मग प्रश्न चौथा, पुढील पैकी 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत. तुम्हाला या ठिकाणी 3 उपप्रश्न दिले जातात. कोणतेही 2 सोडवा. नंबर 1 उपप्रश्न, जर 1/sin वर्ग थिटा वजा 1/cos वर्ग थिटा वजा 1/tan वर्ग थिटा वजा 1/cot वर्ग थिटा वजा 1/sec वर्ग थिटा वजा 1/cosec वर्ग थिटा बरोबर ऋण 3, तर थिटाची किंमत काढा. आपल्याला या ठिकाणी एक त्रिकोणमिती गुणोत्तरांची व्यस्तांक दिलेला आहे. त्याची किंमत ऋण 3 दिलेली आहे आणि आपल्याला हा जो कोन आहे थिटा नावाचा, ती किंमत शोधायची आहे. आपण थोडासा विचार केला, प्रत्येक त्रिकोणमिती गुणोत्तराचा व्यस्तांकाचं सूत्र जर आपण वापरून या ठिकाणी पाहिलं तर काय होईल पहा. 1/sin वर्ग थिटाची 1/sin ची व्यस्त आहे कोसेक थिटा. तो वर्ग असल्यामुळे प्रत्येकाचा आपण वर्ग घेणार आहोत. 1/cos म्हणजेच या ठिकाणी सेक थिटा आहे. 1/cos वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. 1/tan ची व्यस्त आहे क्वाट, म्हणजेच 1/tan वर्ग थिटा बरोबर क्वाट वर्ग थिटा. त्यानंतर 1/cot ची व्यस्त आहे टॅन थिटा, त्याचा वर्ग घेतला. 1/sec वर्ग थिटा, 1/sec म्हणजे त्या ठिकाणी व्यस्त आहे कॉस थिटा, त्याचा वर्ग घेतला. 1/cosec वर्ग थिटा बरोबर व्यस्त आहे साइन वर्ग थिटा. या आपण किमती या ठिकाणी दिलेल्या गुणोत्तरात ठेवल्यानंतर काय मिळतं पहा. तर आपल्याला या ठिकाणी या पद्धतीने, विशिष्ट पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवल्यानंतरच आपल्याला थिटाची किंमत मिळणार आहे. आणि म्हणून मेथड थोडंसं लक्षात घ्यावं. विद्यार्थ्यांनी सगळ्यांच्या व्यस्तांकाचं सूत्र आपण वापरलं आणि मग ते काय आलेलं आहे, तर या ठिकाणी 1/sin वर्ग थिटा म्हणजेच कोसेक वर्ग थिटा वजा 1/cos वर्ग थिटाचा व्यस्तांक आपल्याला 1 बरोबर आहे सेक वर्ग थिटा वजा 1/tan वर्गच्या ठिकाणी कॉट वर्ग थिटा वजा 1/cot वर्ग थिटाच्या ठिकाणी टॅन वर्ग थिटा वजा जशाच तसे 1/sec वर्ग थिटाच्या ठिकाणी कॉस वर्ग थिटा वजा 1/cosec वर्ग थिटाच्या ठिकाणी साइन वर्ग थिटा बरोबर ऋण 3, उजवी बाजू जशाच तशी. आपण थोडासा विचार केला तर या ठिकाणी कोसेक वर्ग थिटा आणि क्वाट वर्ग थिटा जर आपण जवळ घेतलं तर यावर एक सूत्र आहे आणि म्हणून त्यांना जवळ घेऊया. कोसेक वर्ग थिटा वजा क्वाट वर्ग थिटा. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला थोडं निरीक्षण केल्यानंतर साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 ही किंमत मिळवत आहेत. म्हणून या ठिकाणी आपण ऋण कंसाच्या बाहेर काढून, कॉमन काढून काय होईल, साइन वर्ग थिटा ऋण गुणिले ऋण धन कॉस वर्ग थिटा. राहिलेले परत कोण राहिलं ते घेऊया, वजा सेक वर्ग थिटा वजा हे परत आपण या ठिकाणी कंसाच्या बाहेर काढणार आहोत, म्हणजेच ऋण गुणिले ऋण धन टॅन वर्ग थिटा बरोबर उजवी बाजू ऋण 3. आता आपल्याला माहित आहे कोसेक वर्ग थिटा वजा क्वाट वर्ग थिटा म्हणजे जी किंमत 1 आहे, हे सूत्रच आहे. त्यानंतर साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा, त्याची पण किंमत 1 आहे, सूत्रच आहे. यांचा वापर करूया या ठिकाणी, म्हणजेच काय होईल, म्हणून याची किंमत 1 वजा साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा, याची किंमत 1 वजा आपण परत या ठिकाणी जे आहे ते राहिलेली किमती घेऊया. सेक वर्ग थिटा अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर ऋण 3. त्यानंतर धन 1 आणि ऋण 1 याची किंमत 0 होईल, म्हणजे राहिलं कोण, वजा सेक वर्ग थिटा अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर ऋण 3 वजा चिन्हाला आपण दोन्ही बाजूने जर गुणलं
तर ऋण गुणिले ऋण धन म्हणजेच काय होईल, सेक वर्ग थिटा अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर धन 3. त्यानंतर आपल्याला परत एक सूत्र माहित आहे, सेक वर्ग थिटा म्हणजेच 1 अधिक टॅन वर्ग थिटा. या सूत्राचा आपण इथं वापर करूया. म्हणजेच 1 अधिक टॅन वर्ग थिटा अधिक टॅन जशा तसा वर्ग थिटा बरोबर उजवी बाजू 3. त्यानंतर 1 टॅन वर्ग थिटा अधिक 1 टॅन वर्ग थिटा म्हणजे काय होईल, 2 टॅन वर्ग थिटा बरोबर उजवी बाजू 3. त्यानंतर आपण काय करूया, हा एक धन असलेला व्यस्त करूया. म्हणजे तो होईल 2 टॅन वर्ग थिटा बरोबर 3 वजा 1. 3 मधून 1 गेला 2. टॅन वर्ग थिटा बरोबर परत हा 2 गुणाकारात आहे तो व्यस्त करूया. भागाकारात जाईल 2 भागिले 2 म्हणजे किंमत आली 1. टॅन वर्ग थिटा बरोबर 1. आणि मग थिटाची किंमत किती असेल, आपण दोन्ही बाजूला जर वर्गमूळ घेतला तर टॅन थिटा बरोबर 1 आलेली आहे किंमत. दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन वर्ग निघून जाईल. आणि जेव्हा टॅन थिटाची किंमत 1 म्हणजे सारणीवरून थिटा किती असेल, तर थिटा असेल 45. टॅन 45 बरोबर 1 किंमत आहे. म्हणून सारणीवरून टॅन थिटा बरोबर 45 असेल. अशा पद्धतीने आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा सूत्रांचा वापर करून हे उदाहरण सोडवलेलं आहे. आता प्रश्न क्रमांक उपप्रश्न दुसरा आपण अभ्यासूया. आपण या ठिकाणी चला तर मग उपप्रश्न चौथा मधला दुसरा आपण अभ्यासूया. प्रश्न समजून घेणं फार महत्वाचं आहे. मोठ्या प्रश्नामध्ये आपल्याला जेवढं तुम्ही प्रश्न व्यवस्थित समजून घेताल तेवढं उत्तराकडे जाता येईल अचूक पद्धतीने. प्रश्न वाचूया. 12 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वृत्तचिती आकाराच्या भांड्यामध्ये 20 सेंटीमीटर उंचीपर्यंत पाणी भरलेलं आहे. एक वृत्तचिती दिली आहे, तिची त्रिज्या आहे 12 सेंटीमीटर. आणि मग त्या ठिकाणी त्या वृत्तचितीत पाणी भरलेलं आहे वृत्तचिती आकाराच्या भांड्यामध्ये. त्या पाण्याची उंची 20 सेंटीमीटर आहे. त्या भांड्यात एक धातूचा गोळा टाकल्यास पाण्याची उंची वाढणार आहे ती 6.75 सेंटीमीटर एवढी. तर त्या धातूच्या गोळ्याची त्रिज्या काढा. आता आपल्याला सहज समजावून एक आपण आकृती काढू शकतो. या ठिकाणी वृत्तचिती घेतली, वृत्तचिती 20 सेंटीमीटर पर्यंत पाणी आहे. जेव्हा धातूचा गोळा आपण टाकला तेव्हा जेवढं धातूच्या गोळ्याचं घनफळ आहे तेवढंच त्या ठिकाणी पाण्याची उंची वाढणार आहे वृत्तचितीमध्ये. म्हणजेच आपल्या लक्षात आलेलं आहे धातूच्या गोळ्याचं घनफळ आणि या वृत्तचितीमधील पाण्याचे घनफळ उंची ही समान असणार आहे. आणि म्हणून हे आपण घनफळाचा वापर करूया. धातूचं घनफळ बरोबर वाढणाऱ्या वृत्तचितीमधील पाण्याचे घनफळ. दिलेली माहिती आपण अचूक अगोदर लिहून घेऊया. समजा वृत्तचिती भांड्याची त्रिज्या आपल्याला दिल्या प्रश्नामध्ये r बरोबर 12 सेंटीमीटर. त्यानंतर पाण्याची उंची वाढली त्या ठिकाणी 20 सेंटीमीटर, त्याचा वापर इथं होणार नाही. आणि मग पाण्याची उंची एकूण पाण्याची उंची दिलेली आहे 20 सेंटीमीटर, त्याचा वापर इथं होणार नाही. पण वाढणाऱ्या पाण्याची उंची मात्र दिलेली आहे 6.75 सेंटीमीटर, त्याचा वापर होईल या ठिकाणी. आणि धातूच्या गोल्याची त्रिज्या किंवा गोळ्याची त्रिज्या जी आहे गोल, त्याची त्रिज्या आपल्याला मिळवायची आहे. धातूच्या गोळ्याची त्रिज्या आपल्याला काढायची आहे. आणि म्हणजेच तुमच्या लक्षात आला असेल प्रश्न हा, या ठिकाणी गोळ्याचे घनफळ धातूच्या बरोबर वाढणाऱ्या वृत्तचितीमधील पाण्याचे घनफळ हे समान असणार आहे. म्हणून धातूच्या गोळ्याचे घनफळ बरोबर वृत्तचितीमधील पाण्याचे घनफळ आपल्याला माहित आहे, थोडंसं आठवावं लागेल. धातूच्या गोळ्याचे घनफळ सूत्र आहे 4/3 पाय r घन बरोबर वृत्तचितीमधील पाण्याचे घनफळ आहे पाय r वर्ग h काळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. आणि मग या ठिकाणी पायची किंमत आपण व्यस्त केली तर ती काढून टाकू शकतो. त्याचबरोबर 4/3 गुणिले r, धातूच्या गोळ्याची त्रिज्या r आहे
ती आपल्याला मिळवायची आहे. म्हणून जशास तसे बरोबर या ठिकाणी r वर्ग h 4/3 r घन बरोबर वृत्तचितीची त्रिज्या आपल्याला काय दिलेली आहे पहा. वृत्तचिती भावण्याची त्रिज्या आहे 12 आणि 12चा वर्ग म्हणून 12 गुणिले 12 आपण लिहू शकतो. गुणिले उंची या ठिकाणी वृत्तचितीमध्ये पाण्याची उंची वाढणाऱ्या पाण्याची उंची आपल्याला किती आहे तर ती आहे 6.75. आता आपल्याला या ठिकाणी या गोलाची त्रिज्या आपल्याला काढायची आहे. म्हणून r घन बरोबर 12 उजवी बाजू जशी 12 गुणिले 12 गुणिले 6.75. त्यानंतर 4/3 ची व्यस्त क्रिया गुणाकारातली 4 अंश आणि छेदाच्या आतला बदल होईल. म्हणजेच छेदातला 3 वर जाईल आणि अंशातला 4 आहे तो भागाकारात जाणार आहे. आणि मग आपण जर ही क्रिया केली तर आपल्याला त्रिज्या मिळेल. 4 न भाग घालू शकतो. 4 × 1 = 4, 4 × 3 = 12. त्यानंतर 12 × 3 = 36. या दोघांचा गुणाकार 12 × 3 = 36 गुणिले 3 गुणिले 6.75. छेदामध्ये कोणतीही किंमत नाही, आता फक्त 1 आहे. 3 गुणिले 12 गुणिले 6.75 गुणिले 3 म्हणून r घन बरोबर 36 गुणिले 3 त्यानंतर 18 8 4 3 3 9 1 10 108 गुणिले 6.75 हा गुणाकार केला तर आपल्याला त्रिज्या मिळेल. बाजूला गुणाकार करूया. 6.75 गुणिले 108 गुणाकार व्यवस्थित करावा विद्यार्थ्यांनी. 8 × 45 = 0, 8 × 4 = 8 × 7 = 56, 57 × 8 = 60, 60 ला 0, 8 × 6, 8 × 48, 48 आणि 6, 48 आणि 2 50 आणि 4 54. याचबरोबर आता शून्यानं आपण एक अंक सोडून बोलणार. शून्यानं 1 2 3 0, 1 2 3 परत 2 अंक सोडून दिले. 1 न गुणल्यानंतर मूळ संख्या मिळतात. 1 5 5 7 आणि 6 ला 6. आपण जर बेरीज केली 0 0 5 4 9 7 5 12 2 4 1 7 दशांश 2 अंकानंतर आहे म्हणून इथं दिला तर 729. उत्तर असेल 729. 729चं घनमूळ आपण जर मिळवलं तर आपल्याला उत्तर मिळेल. म्हणजेच त्रिज्या r बरोबर 729. हा कोणत्या संख्येचा घन आहे तर आपण 9चा घन 729 येतो. म्हणून त्रिज्या असेल r बरोबर 9 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपण हे उत्तर सहज प्रश्नावरून शोधता येतं, अचूक उत्तर मिळवता येतं.